मिरज सांगली रस्त्यावरील समाजकंटकाकडून मंदिराची तोडफोड, हिंदुत्ववादी संघटनांच्याकडून तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मिरज सांगली रस्त्यावरील भारतीय हॉस्पिटल नजीक असलेल्या जेके कॅफे मागे जागेतील मंदिराची तोडफोड झाल्याची घटना समजल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी मोठी गर्दी केली. शिवप्रतिष्ठान, युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे महेंद्र चांडाळे यांच्यासह पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मंदिराचा परिसर पूर्ण काट्याने वेढला असल्याने या मंदिराचे तोडफोड झाल्याची माहिती कोणाला लागली नाही, पण ज्यांनी ही तोडफोड केली त्यांनी स्वतः याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या तोडफोडीमागे मोठे षडयंत्र असून त्याचा मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी नितीन चौगुले यांनी केली आहे. या ठिकाणी परिसर स्वच्छ करून मंदिर पुन्हा उभारणार असल्याचा इशारा नितीन चौगुले यांनी दिला आहे. आज सकाळी आम्हाला जी माहिती मिळाली, या ठिकाणी एक पुरातन मंदिर आहे आणि त्याचं शिवलिंग तोडून रस्त्याच्या कडेला फेकून दिलं गेल्या 6 महिन्यापूर्वी. धक्कादायक होतं. मात्र इथं आम्ही महेंद्र भाऊ आहेत, हरिदास भाऊ आहेत, आम्ही इथं येऊन थेट पाहणी केली. मंदिर भग्नावस्थेत ते तोडलेलं मंदिर दिसतंय आणि त्याचं शिवलिंगाचे तुकडेही आम्ही गोळा करून आणले. आता जो आपला इतिहास आहे, श्री सप्तकोटेश्वर मोहीम आमची नुकतीच झाली. अनेक वेळा त्याच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे. मात्र ते भगवान श्रीकृष्णांनी त्या शिवलिंगाची पूजा केलेली असं ते मंदिर होतं. अनेक आक्रमणं आली आणि ते मंदिर पाडलं होतं. परत तिथल्या त्या राजांनी, कदंब राजा आहेत, त्यांनी बांधलं, सरदेसाईंनी बांधलं आणि ज्यावेळी पोर्तुगीजांनी हे मंदिर तोडलं होतं त्याच्यानंतर छत्रपती शिवरायांनी ते मंदिर परत बांधलेलं असा इतिहास आहे. हे आता इथलं असणारं मंदिर बघितलं तर इतकं पुरातन ते मंदिर वाटत नाही. मूळ ही जागा कुणाची आहे? आता यांचं असं म्हणणं आहे की पटवर्धन सरकारांची ती जागा होती. तर मी व्यवस्थापक आहेत जयदीपजी आंबेकर, त्यांच्याशी चर्चा करतोय, सगळी कागदपत्र आम्ही बघतोय आणि आत्ता त्याची मालकी कुणाची आहे आणि ती मालकी कुणाचीही असू दे, हे मंदिर जसं होतं तसं या ठिकाणी उभारलं पाहिजे अशी आमची मागणी राहील. याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेब, माननीय जिल्हा पोलीस प्रमुख साहेब आणि आयुक्त साहेब यांच्याशी भेटून चर्चा करून, आता ते शिवलिंग तर भग्नावस्थेत दिसतंय, मात्र ही सगळी माहिती घेऊन प्रशासनाशी चर्चा करून, मग जिल्हाधिकारी, SP साहेब आहेत, आयुक्त साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा करून परत एकदा हे मंदिर या ठिकाणी उभारलं पाहिजे. मात्र ज्या आता परिस्थितीमध्ये ती दिसतंय, सगळ्या दारूच्या बाटल्या आहेत, सिगरेटची पाकिटं दिसत आहेत, तिथं सगळं हे वाढलेलं आहे, मंदिराची खूप विटंबना झालेली दिसते. तर पुन्हा एकदा जेव्हा ते मंदिर पुनर्स्थापना त्याची होईल त्यावेळी मात्र तिथली स्वच्छता करून नित्यनियमाने त्याची पूजा त्या शिवलिंगाची चालू होईल. अशा प्रकारचा आम्ही प्रशासनाशी चर्चा करून आता निर्णय आम्ही लवकरच घेतो. सांगलीतले सगळे आमचे महेंद्र भाऊ आहेत, हरिभाऊ आहेत, अशा सगळ्यांशी आम्ही एकत्र बसून चर्चा करून ह्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतो. पालिका आणि ट्रस्ट त्यांच्यातला विषय आहे. नोटीस जर महापालिकेनं बजावली असेल तर ती जागा कुणाच्या मालकीची आहे, महापालिकेनं नोटीस कशासाठी बजावली किंवा काय कारवाई होणार आहे, हा त्या ट्रस्ट आणि महापालिकेचा विषय आहे. हा जर चुकीचा महापालिकेचा निर्णय असेल तर ट्रस्टनी कोर्टात गेलं पाहिजे, प्रशासनाकडे गेलं पाहिजे, ते थांबवणं त्यांचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न एवढाच आहे की या ठिकाणी जे चौथरा दिसतोय, मंदिर दिसतंय, ते कायदेशीररित्या प्रशासनाला सोबत घेऊन पुन्हा एकदा ते मंदिर आम्हाला उभं करायचंय. महापालिकेची कारवाई किंवा नोटीस हा आमचा आता विषय नाही. 10-12 वर्षातलं असं दिसतंय, 14 वर्षातलं. पण त्याच्यासाठी सुद्धा आम्ही मगाशी आमचे पोलीस निरीक्षक विश्रामबागचे होते, त्यांच्याशी बोललोय की तेही आपण किती वर्षापासून ते मंदिर आहे त्याची सुद्धा हिस्ट्री काढायची आहे. पटवर्धन राजे आहेत, विजयसिंह पटवर्धन राजे, त्यांच्याशी आम्ही ते चर्चा करतोय. मात्र ते कधीही असू दे, कधीही ते बसवलेलं असू दे, जर काढायचं असेल तर ती प्रशासनाला त्यांनी विनंती केली पाहिजे आणि प्रशासन असे मंदिर काढायला परवानगी देत नाही. आताही अतिक्रमण चालू आहे काढायचं, मात्र कुठल्या धार्मिक स्थळाला महापालिकेनं हात लावलेला नाही आतापर्यंत. तर महापालिके किंवा संबंधित व्यक्ती प्रशासनाकडे त्यांनी तक्रार करायला पाहिजे होती. ज्या मुलाने, ज्या व्यक्तीने हे शिवलिंग तोडून टाकलेलं आहे तो स्वतः त्यांनी कबुली दिलेली आहे आणि सुधाकरराव इथं गायकवाड आहेत, त्यांनी ह्या संदर्भातली फिर्याद विश्रामबाग पोलीस स्टेशनला देण्याचे एक हे स्वतः सांगितलेलं आहे. ते तक्रार देतील, ज्यांनी ते शिवलिंग तोडून टाकलेलं आहे तो ह्या संदर्भातले जबाब देईल आणि ज्यांनी हे शिवलिंग काढून टाकण्यासाठी त्याला सुपारी दिली असेल, सांगितलं असेल, दमदाटी केली असेल, तर ह्या भडव्यांवरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन, जातीय दंगली घडवण्याचे गुन्हे दाखल होऊन या भडव्यांना पहिला ताबडतोब ताब्यात घेऊन जेलमध्ये टाकायला पाहिजे. मंदिर किती जुनं आहे किंवा किती नवीन आहे ह्याच्यापेक्षा ज्या विकृत बुद्धीनं
त्याला तोडून त्याची विटंबना करून काढण्यात आलं, हे अत्यंत चुकीचं आहे. केंद्रामध्ये राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. आज आपण बघतोय की हिंदुत्ववादी भावना दुखावण्याचा प्रयत्न नकळत काही असंतुष्ट लोकांकडून होतोय आणि त्यामधलाच हा एक भाग म्हणायला काय हरकत नाही. खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या प्रक्रियेवर आम्ही सगळे, मग आमचे नितीन भाऊ असतील, हरिभाऊ असतील, संघटनेचे इतर पदाधिकारी असतील, अजून ह्यामध्ये काय लोकांचा काय कुठला हेतू आहे याचा सगळा शोधाशोध करून आम्ही ताकदीनिशी हा सगळा प्रकार मोडीत काढू. तसेच या ठिकाणी झालेलं जे महादेवाचा अवमान आहे तेही मोडीत काढू. या ठिकाणी ज्या पद्धतीनं ते मंदिर होतं ते पुन्हा आपण या ठिकाणी जीर्णोद्धार करून त्याचं स्थापित करू. आत्ताच एका कार्यकर्त्याकडून या ठिकाणच्या स्थानिकांकडून कळालं की काही महिला माता भगिनी या ठिकाणी येऊन त्याची पूजा सुद्धा करायच्या. म्हणजे ते अत्यंत पूजनीय होतं आणि इथं पूजा ही होत होती. परंतु कालांतरानं या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं आणि त्याचा फायदा या विकृत बुद्धीच्या लोकांनी घेतला आहे. त्याला नक्कीच धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि सगळ्यांवर गुन्हे दाखल करायला, कारवाई करायला प्रशासनाला भाग पाडणार. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मिरज.